हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर दीपाली चव्हाण. वेलकम बॅक टू माय चॅनल बेला विजा एस्थेटिक्स. सो आज आपण ओपन पोर्सबद्दल आणि त्याच्या होम रेमेडीजबद्दल जाणून घेऊयात. सो मोस्ट कॉमन क्वेश्चन ते जे मला विचारतात ते म्हणजे पोर्स हे मोठे का दिसतात आणि पोर्स परमनंटली क्लोज करता येतात का. तर चला जाणून घेऊया त्याचं एक सिम्पल सोल्युशन. फर्स्ट आपण समजून घेऊयात पोर्स म्हणजे काय. पोर्स हे आपल्या स्किनचा कम्प्लिटली नॉर्मल पार्ट आहे. ते ऑइल ग्लँडशी कनेक्टेड असतात आणि स्किनला ब्रीथ करायला हेल्प करतात. म्हणजे पोर्स असणे हा एक प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम तेव्हा असतो जेव्हा पोर्स लार्ज, विजिबल, अनइवन दिसू लागतात. आता इम्पॉर्टंट मिथ क्लिअर करू. पोर्स ओपन किंवा क्लोज होतात का? तर शॉर्ट आन्सर इज नाही. पोर्स परमनंटली श्रिंक पण होत नाही. पण हो, आपण त्यांचा अपीअरन्स स्मॉल करू शकतो आणि हीच बिगेस्ट रियालिटी आहे. पोर्स मोठे का दिसतात? काही कॉमन रिझन्स आहेत, जसे की एक्सेसिव्ह ऑइल प्रोडक्शन, डेड स्किन बिल्डअप, क्लॉग पोर्स, ब्लॅक हेड्स, सन डॅमेज, एजिंग, जेनेटिक्स. स्पेशली ऑइल स्किन असेल तर पोर्स हे जास्त विजिबल वाटतात. सन एक्सपोजर सुद्धा एक मेजर फॅक्टर आहे. सन कोलॅजन ब्रेकडाऊन करतात आणि कोलॅजन म्हणजे स्किनचा फर्मनेस मेंटेन करणारा स्ट्रक्चर असतो. सो जेव्हा कोलॅजन कमी होतो, स्किन लॅक्स होते आणि तेव्हा ओपन पोर्स हे जास्ती दिसू लागतात. सो आता प्रॅक्टिकल पार्ट. पोर्स रिड्यूस करायला आपण घरच्या घरी काय करू शकतो? लेट्स टॉक अबाउट सिम्पल रिअलिस्टिक स्टेप. सो स्टेप 1, जेंटल क्लिन्झिंग. फेस दिवसातनं 2 वेळा चांगला वॉश करा. जेंटल क्लिन्झर्स यूज करा. हार्श स्क्रबिंग अवॉइड करा. ओव्हर स्क्रबिंगमुळे इरिटेशन वाढतं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अवॉइड वॉशिंग युअर फेस विथ हॉट वॉटर. नेहमी ल्युकवॉर्म वॉटर हे आपल्या स्किनसाठी बेस्ट असतं. स्टेप 2, ऑइल कंट्रोल इज द की. एक्सेस ऑइल इज इक्वल टू एनलार्ज पोर्स. सो यूज प्रोडक्ट ज्यामध्ये ऑइल फ्री इन्ग्रेडियंट्स आहेत, जे नॉन कोमेडोजेनिक आहेत, म्हणजे पोर्स क्लॉग होणार नाहीत. लाईट वेट मॉइश्चरायझर्स आपण यूज करू शकतात. स्टेप 3, आईस किंवा कोल्ड थेरपी ही एक सिम्पल पण इफेक्टिव्ह ट्रिक आहे. सो आईस क्यूब जेंटली फेसवरती रोल करा, पण अवॉइड करा की बाउल फुल ऑफ आईस त्यामध्ये तुम्ही तुमचा फेस डिप करताय. हे स्किन टायटन करतो पण टेम्पररी आणि पोर्स स्मॉलर दिसायला हेल्प करतो. स्पेशली बिफोर एनी इव्हेंट्स तुम्ही चेहऱ्यावरती आईस अप्लाय करू शकता. स्टेप 4, वीकली फेस पॅक्स. ऑइल कंट्रोल आणि डीप क्लिन्झिंगसाठी मुलतानी माती प्लस रोज वॉटर, ॲलोवेरा जेल, बेसन आणि दही या सर्वांचा जो पॅक बनतो तो तुम्ही होम रेमेडी म्हणून वापरू शकता. स्पेशली हा जो पॅक आहे तो एक्सेसिव्ह ऑइल ॲब्झॉर्ब करण्यासाठी मदत करतो आणि त्यामुळे स्किनचा टेक्स्चरही इम्प्रूव्ह होतो. पण ओव्हर यूज करणं टाळा. आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा इनफ आहे. स्टेप 5, जेंटल एक्सफोलिएशन. डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. वीकमध्ये 1 किंवा जास्तीत जास्त 2 वेळा जेंटल एक्सफोलिएशन करा. ओव्हर एक्सफोलिएशन हे नक्कीच अवॉइड करा. खूप एक्सफोलिएशन केल्यामुळे स्किन बॅरियर डॅमेज होऊ शकतो आणि पोर्स जास्ती नोटिसेबल आणि मोठे दिसू शकतात. स्टेप 6, सनस्क्रीन. सनस्क्रीन इज नॉन निगोशिएबल. ही स्टेप स्किप करून पोर्स इम्प्रूव्ह होणार नाही. डेली सनस्क्रीन यूज करा. सन कोलॅजन डॅमेज करतो. कोलॅजन प्रोटेक्ट केला तर पोर्स लेस विजिबल दिसू शकतात. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, आपण जर होम रेमेडीज बद्दल बोलतो आहोत ते हेल्प करतात, पण यामध्ये कन्सिस्टन्सी असणं एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे. सो वन टाइम मास्क हे काही मॅजिक सारखं काम करू शकत नाही. त्यामुळे हा तुमच्या वीकली हॅबिटमध्ये असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला विजिबल इम्प्रूव्हमेंट दिसते. सो होम रेमेडी सोबतच आपण काही मेडिकल ट्रीटमेंट सुद्धा कन्सिडर करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये पोर्स जर खूप जास्ती प्रमाणात लार्ज असतील आणि त्यासोबतच ॲक्ने, ब्लॅक हेड्स, अनइव्हन टेक्स्चर असेल तर प्रोफेशनल हेल्प ही गरजेची असते. त्यामध्ये केमिकल पील्स, मायक्रोनिडलिंग, लेझर ट्रीटमेंट्स, रेटिनॉइड क्रीम्स ही ट्रीटमेंट स्किन टेक्स्चर, फर्मनेस इम्प्रूव्ह करतात आणि तुमचे पोर्स कमी दिसण्यासाठी किंवा ते डिसअपियर होण्यासाठी मदत करतात. आता फायनल मिथ बस्टिंग की पोर्स कम्प्लिटली डिसअपियर होतात का, तर त्याचं उत्तर असेल नाही. पण पोर्स हे क्लीनर, टायटर आणि स्मूदर दिसू शकतात विथ सम होम रेमेडीज आणि काही ट्रीटमेंट सोबत, आणि यामध्ये रिअलिस्टिक गोल असणं खूप गरजेचं आहे. सो फ्रेंड्स, ओपन पोर्स हे नॉर्मल आहेत, ते डिसीज नाही आहेत. राईट स्किन केअर, राईट हॅबिट्स आणि चांगली ट्रीटमेंट यासोबत सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट दिसू शकते. इफ यू फाउंड दिस हेल्पफुल, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये तुमचे स्किन केअर डाऊट्स नक्की टाका. मी डॉक्टर दीपाली. पुन्हा भेटू परत एका नवीन टॉपिकसोबत. थँक्यू.